नवजात बालकासाठी आईचं दूध हे अमृततुल्यच. मात्र अनेकदा वैद्यकीय कारणांमुळे जन्मजात बालकांच्या आयांना स्तनपान करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नवजात बालकाला आईचं अमृतरूपी दूध मिळावं या उद्देशानं अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृदुग्धपेढी खऱ्या अर्थानं नवसंजीवनीचं कार्य करत आहे. पाहूया त्याबद्दलचा विशेष वृत्तांत. असं म्हणतात, देवकी यांच्या पोटी जन्म झालेल्या भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेने स्तनपान करून आयुष्य दिलं होतं. हीच प्रेरणा घेऊन अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात 14 ऑगस्ट 2021 मध्ये यशोदा मातृदुग्धपेढीची सुरुवात करण्यात आली. प्रसूतीनंतर अनेकदा महिलांना वैद्यकीय कारणांमुळे पुरेसे दूध येत नसल्यामुळे जन्मजात बालकांसाठी वरदान ठरणाऱ्या आईच्या दुधाची गरज भासू लागली. ही गरज ओळखून जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृदुग्धपेढी महत्त्वपूर्ण ठरली. याबाबतची अधिक माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी दिली. ही ह्युमन मिल्क बँक आहे. यामध्ये ज्या मातांना अतिरिक्त दूध येते, ज्या मातांना दूध असते परंतु त्यांचं बाळ मृत झालेलं असते, ज्या मातांचे बाळ गंभीर आजारी असतात, एसएनसीला भरती असतात, त्याच्यामुळे त्यांना दूध पाजता येत नाही, अशा मातांना आपण प्रवृत्त करतो, त्यांना आपण काउन्सिलिंग करतो आणि त्यांना आपण दूध डोनेट करण्याकरिता आपल्या बँकमध्ये मिल्क बँकमध्ये त्यांना प्रवृत्त करतो. त्याच्यानंतर त्यांचं दूध जमा केल्यानंतर ते आपण -20 डिग्री सेल्सिअसला बगर पॅच्युरायझेशनचं डीप फ्रीजरमध्ये ठेवतो. तदनंतर गरजेप्रमाणे ते पॅच्युरायझेशन करून आपण 6 महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या मिल्क बँकमध्ये ते डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करता येते. प्रत्येकालाच नेत्रदान, अवयवदान, रक्तदान याबद्दल माहिती आहे. मात्र नवजात बालकांसाठी महिलांच्या माध्यमातून चालवली जाणारी मातृदुग्धपेढी ही संकल्पना बालकांसाठी वरदान ठरते. प्रत्येक बाळाला हक्काचं आईचं दूध मिळावं या हेतूने रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी दूध दान करण्याचा संकल्प घेतला. आता दूध दान करण्याची ही एक चळवळ झाली आहे, अशी माहिती यशोदा मातृदुग्धपेढीच्या प्रभारी कविता लव्हाळे यांनी दिली. आणि यशोदा मिल्क बँकमध्ये आमच्याकडे विशेष करून ज्या अशा म्हणजे आमच्या स्टाफ ज्या आहेत त्या काउन्सिलिंग करतात. वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन काउन्सिलिंग करतात. काउन्सिलिंग केल्यानंतर त्या मदर आपल्याकडे डोनर म्हणून येतात. त्या डोनर आलेल्या मदरचं कलेक्शन केलं जातं. कलेक्शन करून आपण ते स्टोरेज करतो आणि नंतर पॉश्चरायझेशन करून आपण ते बाळांना देण्याचा प्रयत्न करतो. राज्यात कायमच अग्रस्थानी राहणाऱ्या आणि विभागातल्या सर्वात मोठ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी 12,000 पेक्षा अधिक प्रसूती होतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मातृदुग्धपेढीबद्दल माहिती दिली जाते. समुपदेशनाअंती अनेक महिला मातृदूध दान करण्यासाठी पुढे येतात. यावेळी प्रत्येक महिलेची भावना ही यशोदारूपी प्रेम देणारी असते. आणि मी या यशोदा वॉर्डमध्ये माझे दूध दान करत आहे. तर मला हे दूध दान करताना खूप चांगलं वाटत आहे. दूध दिल्यामुळे मला असं वाटते की आपल्यामुळे दुसऱ्या बालकाचाही जीव वाचत आहे, त्याची भूक भागत आहे. ते कधी ते रडत असेल, आपण कसं आपलं बाळ उचलून घेतो पटकन, तसं त्या बाळाच्या आईला दूध नसल्यावर ते बाळ बी खूप हे होतं ना, तर मग ते बाळ बी शांत बसेल आणि त्याची भूक भागेल आणि त्याचे बी रक्षण होईल असं मला वाटत आहे. मला इथे माहिती झाली की यशोदा वार्ड आहे, तिथे दूधदान करतात. तर मी पण माझ्या बाळासाठी आले होते इथं. माझ्या स्तनामध्ये गाठी झाल्या होत्या. तर इथले सिस्टर म्हटल्या की त्या स्तनामधल्या गाठी सुद्धा चांगल्या होतात आणि इथे दूध पण दान करतात. मी 2-3 वेळा इथे आली होती आणि दूध दान केले. ज्या मातेला दूध नाहीये त्यांचे बाळ दूध वाचून भुकेचे आहेत, तर माझ्या दुधापासून त्यांची भूक भागेल असं मला माहिती झालं. नंतर मग माझं दूध दान केलं इथं 2-3 वेळा आणि त्या बाळांना पोहोचलं माझं दूध, तर त्यांची पण भूक भागली. मला खूप चांगले वाटले. या उपक्रमामुळे मातृदुग्धदानाच्या माध्यमातून विशेष कक्षात असणाऱ्या बालकांची भूक भागल्यामुळे बालमृत्यूचं प्रमाणही कमी झालंय. यामुळे हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा ठरतोय. व्यापक जनजागृतीमुळे मातृदुग्धपेढी महत्त्वाचं पाऊल ठरत असून विविध उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाला विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला.